प्रयत्न गुन्हे शाखेने सुरू केला आहे। दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पुणे पोलिसांसमवेत राज्यातील सर्वच पोलीस दल कामाला लागले आहेत। मारेकऱ्यांचे स्केच तसेच दुचाकीचा संशयित नंबर राज्यात सगळीकडे पाठवण्यात आला असून त्या आधारे संशयितांची धरपकड सुरू आहे। ते फोटो साक्षीदारांना दाखविल्यानंतर संशयितांची खातरजमा करण्यात येते। अशा प्रकारे गुन्हेगारांच्या शोधासाठी व्हॉट्सअपचा वापर सुरू आहे। गणेशोत्सवात विसर्जन घाटांवर गणेश मंडळे, कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींकडून फ्लेक्सबाजी करून शुभेच्छांचे फलके लावले जातात। यामुळे आजूबाजूचा परिसर विद्रूप होतो। यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात घाटांवर कोणताही फ्लेक्स लागणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी, अशा सूचना आयुक्त महेश पाठक यांनी दिल्या। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची पाहणी आयुक्त महेश पाठक यांनी केली। सर्व गणेश भक्तांना व्यवस्थित गणपती दर्शन व्हावे, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांनाही अडथळा होऊ नये म्हणून 13 ते 17 सप्टेंबर पर्यंत डेक्कनच्या खालील जागेवर नो पार्किंग करण्यात आली आहे। नटराज चौक, मॅकडॉनल्ड पासून खंडोजी बाबा चौक, खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक, खंडोजी बाबा चौक ते यशवंतराव चव्हाण पूल, शेलार मामा चौक ते सह्याद्री रुग्णालय चौक इत्यादी चौकात नो पार्किंग करण्यात आली आहे। तसेच गणेश विसर्जन ठिकाणीही खूपच गर्दी असते, त्यामुळे लोकांना त्रास न होता व्यवस्थितरित्या गणेश विसर्जन व्हावे यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्यावर, सावरकर पुतळ्याजवळ, आरटीओ जवळ, संगम पूल घाटाजवळ, SM जोशी पुलाजवळ, बाबा भिडे पुलाजवळ इत्यादी नमूद केलेल्या विसर्जन घाटांजवळील प्रमुख रस्त्यांवर नो पार्किंग असेल। थकबाकीदारांकडून थकबाकी मिळावी म्हणून एक नवा उपक्रम अंमलात आणला जातोय, तो म्हणजे थकबाकीदाराच्या घरासमोर जाऊन बँड वाजवणे। या उपक्रमाच्या 2च दिवसात या बँड पथकांनी 2 कोटींची वसुली केली आहे। ऐन गणेशोत्सवाच्या काळात आपल्या घरासमोर येऊन आपलाच बँड वाजेल या भीतीने काही थकबाकीदारांनी स्वतःहून रक्कम भरून दिली आहे। मंगळवारपासून ही मोहीम सुरू झाली आहे। त्यासाठी बँडची 6 पथके तयार करण्यात आली आहेत। पालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून दरवर्षी अपंग, मूकबधीर, मतिमंद, अंधांना मोफत पीएमपीएलचे पास दिले जातात। यंदा यासाठी सुमारे 2,500 नागरिक पात्र ठरले। यापूर्वी पीएमपीएल पासेसचे वितरण नागरिकांच्या सोयीप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयांमधून केले जात होते। मात्र यंदा ती पद्धत बंद करून स्वारगेट येथील पीएमपीएलच्या मुख्य कार्यालयातून पासेसचे वाटप सुरू केले आहे। वडगाव शेरी, कात्रज, हडपसर, बाणेर यांसह अन्य उपनगरांसह पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतील विशेष व्यक्तींना पाससाठी स्वारगेट येथे यावे लागत आहे। स्वारगेटला बीआरटीचा मार्ग असल्याने रस्ता ओलांडणे धोकादायक झाले आहे, त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांमधून वाटप करावे, असे शिंदे म्हणाले। गेल्या 4 महिन्यांपासून पास वाटप सुरू असले तरी वितरण व्यवस्थेतील अडथळ्यांमुळे आणखी 500 पासेस पीएमपीएलच्या कार्यालयात पडून आहेत। अंध, अपंग यांच्या शारीरिक मर्यादांचा विचार करून क्षेत्रीय कार्यालयातून वाटप करणे आवश्यक होते। दूषित पाण्यामुळे होणाऱ्या व्हायरल हिपॅटायटिस म्हणजे यकृत दाह किंवा काविळी सारखा एक आजाराचे रुग्ण उत्सव काळातही शहरात आढळले आहेत। रस्त्यावरील खाद्यपदार्थ अस्वच्छ वातावरणात बनवले गेल्याची तसेच त्यासाठी कमी दर्जाचे घटक पदार्थ वापरले जाण्याची शक्यता मोठी असते। बाहेरचे दूषित पाणी पिण्याचे प्रमाणही या दिवसात वाढते। दूषित अन्न पाण्यावाटे उलट्या, जुलाब, व्हायरल हिपॅटायटिस, कॉलरा आणि टायफॉइड हे आजार प्रामुख्याने पसरतात। या वर्षी आतापर्यंत 121 जणांना दूषित पाण्यावाटे व्हायरल हिपॅटायटिसची लागण झाली आहे। जून मध्ये शहरात या आजाराचे 19 रुग्ण आढळले होते। जुलैमध्ये या रुग्णांची संख्या 12 तर ऑगस्ट मध्ये ती 14 होती।
सप्टेंबर मध्ये आतापर्यंत 4 रुग्ण आढळले आहेत. पावसाचा जोर पुन्हा सुरू झाल्यामुळे दूषित पाण्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रामुख्याने बाहेरचे पाणी पिणे खाणे आधी टाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. अंमली पदार्थाच्या विक्रीला आळा घालण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने 2 वर्षांपूर्वी धोरण जाहीर केले होते. त्यानुसार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयाच्या आवारात अंमली पदार्थांचे सेवन होणार नाही, त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विकण्यात येणार नाहीत. याची महाविद्यालयांनी काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनानेही यापूर्वी आदेश काढले आहेत. त्यानुसार शाळा आणि महाविद्यालयांच्या जवळ पान टपरीला बंदी आहे. मात्र तरीही पुण्यातील बहुतेक महाविद्यालयांजवळ पान टपऱ्या दिसून येतात. अनेक महाविद्यालयांच्या आवारातही धूम्रपानावरील बंदी कागदोपत्रीच राहिली आहे. परदेशी विद्यार्थ्यांकडून तर या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. या प्रश्नावर महाविद्यालयांकडून केली जाणारी उपाययोजनाही अजून जागृतीच्या स्तरावरच आहे. सण म्हटलं की मिठाई आलीच. कोणतीही आनंदाची बातमी असो, सुरुवात ही मिठाईनेच करतात. सणासुदीचा कालावधी सुरू झाला आहे. आताच गणेशोत्सव सुरुवात झाली आहे. त्या पाठोपाठ लगेच नवरात्र, दिवाळी, ख्रिसमस सारखे सण येत आहेत. म्हणून इतर दिवसांपेक्षा सणासुदीमध्ये मिठाई खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढतो. मिठाई बनवायची म्हटली की खवा हा आलाच. त्यातून विषबाधेसारखे अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना एफडीएचे आयुक्त महेश झगडे यांनी केल्या आहेत. सणासुदीच्या काळात एफडीएच्या पथकांच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. तसेच इतर राज्यातून येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पदार्थांवर लक्ष ठेवण्यासाठी पार्सल केंद्रे, रेल्वे स्थानक, खासगी तसेच सार्वजनिक बस स्टँडवरही या पथकांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनाही एफडीएचे अधिकारी भेट देणार असून स्वच्छतेचे निकष पाळण्याचे आवाहन त्यांना करण्यात येणार आहे. त्यासाठी 25 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची 12 पथके तयार करण्यात आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.